Preview. डॉक्टर विजय बल्लाळ, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र इठल, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. आपल्या इथे 15 ऑगस्ट 2025 रोजी या प्रहा केंद्राची स्थापना झालेली आहे. प्रहा केंद्राच्या स्थापनेपासूनच इथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला भेटत आहे. या ठिकाणी दररोज किमान 70-80 रुग्ण बाह्यरुग्ण विभागामध्ये सेवा घेतात. सोबतच आपल्या इथे दरमहा 6 ते 7 प्रसूती होतात आणि कुटुंब कल्याण शस्त्रक्रियासुद्धा 100% उद्दिष्ट आपण गाठलेलं आहे 6 महिन्यामध्येच. सोबतच आपल्याकडे आपत्कालीन सेवा, कुत्रा चावल्याचे इंजेक्शन इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. बाह्यरुग्ण सेवा, आंतररुग्ण सेवा, प्रसूती आणि कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, आपत्कालीन सेवा अशा सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचा आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहोत. सोबतच इथे आजूबाजूच्या किमान 10 ते 12 खेड्यांमधले रुग्ण लाभार्थी इथे सेवा घेत असतात आणि त्यांच्याकरिता आम्ही इथे सेवा देण्याकरिता नेहमी तत्पर आहोत. सर, या भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये इतक्या प्रशस्त पद्धतीचं रुग्णालय जे आहे या भागात नाही आहे आणि अशा याच्यामध्ये कुठल्या आजारावरती इथे ट्रीटमेंट होते आणि ग्रामीण भागातल्या रुग्णांचा प्रतिसाद कसा आहे? आपल्याकडे आयुष्यमान आरोग्य मंदिर नावाने आपली स्थापना झालेली आहे. HWC म्हणजेच हेल्थ अँड वेलनेस सेंटर या प्रकारची केंद्र शासनामार्फत आणि महाराष्ट्र शासनामार्फत तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभाग वाशिममार्फत आपण इथे 13 प्रकारच्या आरोग्यसेवा देत असतो. त्यामध्ये बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, प्रसूतीच्या सेवा, BP, शुगर इत्यादीची तपासणी, त्यांची मोफत औषधी, सोबतच डोळे, नाक, कान, घसा आणि मानसिक आरोग्य, पॅलिएटिव्ह केअर इत्यादीच्या रुग्णांना आपल्या स्तरावर ज्या मिळतील त्या सेवा देणे आणि गरज असेल तर त्यांना संदर्भ सेवा देणे इत्यादी 13 प्रकारच्या सेवा आपण इथे देत असतो. बरं सर, हा ग्रामीण भाग आहे. या भागामध्ये जास्तीत जास्त जे लोक आहेत ते ग्रामीण भागातले शेती किंवा हातमजूर आहेत. तुमच्या दृष्टिकोनातून त्यांना चांगली अजून सुविधा देण्यासाठी गावागावामध्ये या पद्धतीने आरोग्य शिबिर असतात आणि एक मोहीम राबवली जाते, असे काही नियोजन करायचं चालू आहे का तुमचं? हो, निश्चितच. आपल्याकडे सर्व ग्रामीण भागामधून अतिशय तळागाळातले रुग्ण येतात. त्याकरिता आपण गावोगाव नॅशनल जे आपला राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग कार्यक्रम आहे त्यामार्फत शिबिर घेत असतो. आपल्याकडे 2 समुदाय आरोग्य अधिकारी आहेत आणि जे कर्मचारी आहेत त्यांच्यामार्फत आपण प्रत्येक गावांमध्ये असंसर्गजन्य आजारांची BP, शुगर तपासणी, सिकल सेल तपासणी इत्यादीचे शिबिर नियमित घेत असतो. सोबतच कुष्ठरोग निर्मूलन, क्षयरोग निर्मूलन याच्या अंतर्गत जेव्हा केव्हा अशा प्रकारच्या मोहिमा येतात त्यामध्ये आपण लोकांची तपासणी करून घेतो. या निमित्ताने परिसरातील ग्रामीण भागातल्या लोकांना किंवा परिसरातील लोकांना जे आपल्या आजाराबद्दल अवेअर नसतात, त्यांना अनभिज्ञ असतात ते आपल्या आजाराबद्दल, काय विनंती करणार की अशा पद्धतीची सुविधा इथे आधुनिक पद्धतीचं एक प्रशस्त अस्पताल बनलं आहे, या निमित्ताने काय सांगणार आहे? सर्व परिसरातील नागरिकांना मी एवढंच सांगू इच्छितो की आजारी पडल्यावरच आरोग्यसेवा घेणे एवढाच उद्देश आत्ताचा नाही आहे. आपल्याला हेल्थ वेलनेस सेंटर म्हणजे आरोग्य आपलं अबाधित राहावं, आजारी पडू नये म्हणून काही काळजी घ्यायची असते. त्याकरिता नियमित योगासनं करणे, व्यायाम करणे, आहार, घरचा चांगला आहार घेणे, तेलकट साखरयुक्त जास्त पदार्थ न खाणे. सोबतच प्रत्येक नागरिकाने 0 ते 40 वर्षाच्या नागरिकांनी आपली सिकल सेलची तपासणी करून घेणे. 30 वर्षाच्या वरील सर्व नागरिकांनी आपली BP, शुगर, कॅन्सर इत्यादीबाबत तपासणी करून घेणे आणि सर्व नागरिकांनी आजारी पडण्या अगोदरच आपल्या स्वास्थ्याची काळजी घेण्याकरिता व्यायाम करणे असं मी आवाहन करतो. Preview.